नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शब्दांची सफरमध्ये. कधी तुम्ही स्वतःला विचारलं आहे का की मी रोज सकाळी उठतो फक्त नोकरीसाठी, पैशासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, की यामागे आणखी काही मोठं कारण आहे? अनेक लोकांकडे पैसा असतो, चांगली नोकरी असते, घर असतं, पण तरीही त्यांना आतून रिकामं वाटतं, कारण त्यांच्या आयुष्यात पर्पज नसतो. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत इकिगाईबद्दल. इकिगाई हा शब्द जपानी आहे. इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य. म्हणजेच इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. जे कारण तुम्हाला रोज सकाळी उत्साहाने उठायला भाग पडतं, तेच तुमचं इकिगाई असतं. ओकिनावाचं उदाहरण. जपानमध्ये ओकिनावा नावाचं एक बेट आहे. हे बेट जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले अनेक लोक 90 ते 100 वर्षापर्यंत जगतात. पण फक्त जास्त वर्ष जगतात असं नाही, तर ते आनंदी, ऍक्टिव्ह आणि हेल्दी सुद्धा राहतात. तिथल्या लोकांना विचारलं गेलं की तुम्ही इतके आनंदी आणि हेल्दी कसे राहता, तेव्हा त्यांनी सांगितलं, आमच्याकडे इकिगाई आहे. उदाहरणार्थ, एक 90 वर्षाचा माणूस रोज सकाळी उठून बागकाम करतो. एक आजी अजूनही लोकांसाठी कपडे शिवते. कोणी मासेमारी करतो, कोणी छोटंसं दुकान चालवतो. त्यांचं वय जरी जास्त असलं तरी त्यांना वाटत नाही की आता माझं काही काम नाही. त्यांच्याकडे जगण्याचं कारण आहे. इकिगाईचे 4 भाग आहेत. इकिगाई शोधण्यासाठी 4 महत्वाच्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला कोणती गोष्ट करताना वेळ कसा जातो हे कळत नाही. काय केल्यावर तुम्हाला खूप आनंद मिळतो? उदाहरणार्थ, काही लोकांना पेंटिंग आवडतं, काही लोकांना कुकिंग, काहींना बोलणं, टीचिंग, रायटिंग, व्हिडिओ बनवणं. समजा एका लहान मुलाला लहानपणापासून ड्रॉइंग करायला खूप आवडतं. ती तासनतास ड्रॉइंग करू शकते. ही तिचं पॅशन आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात? फक्त आवड असणं पुरेसे नाही. त्या गोष्टीत तुम्ही स्किलफुल सुद्धा असायला पाहिजे. उदाहरणार्थ, काही लोक खूप छान बोलतात, काही लोक बिझनेसमध्ये चांगले असतात, काही लोक नंबर्समध्ये स्ट्रॉंग असतात. समजा एखाद्या व्यक्तीला लोकांसमोर बोलणं आवडत असेल आणि तो चांगलंही करतो, तर स्पीकिंग हे त्याचं स्ट्रेंथ आहे. तिसरी गोष्ट, जगाला कशाची गरज आहे? तुम्ही जी गोष्ट करता तिचा लोकांना फायदा होतो का? ती गोष्ट लोकांसाठी युजफुल आहे का? उदाहरणार्थ, लोकांना मोटिवेशन हवं असतं, लोकांना एज्युकेशन हवं असतं, लोकांना एंटरटेनमेंट हवं असतं, लोकांना हेल्थ रिलेटेड गायडन्स हवं असतं. जर तुम्ही लोकांच्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असाल तर तुमचं काम मिनिंगफुल होतं. चौथी गोष्ट, ज्या गोष्टीतून तुम्ही पैसे कमवू शकता. पॅशन असणं खूप छान आहे, पण जर त्यातून पैसेच मिळत नसतील तर दीर्घकाळ करणं ते कठीण होऊ शकतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कुकिंग आवडत असेल तर तुम्ही बेकरी सुरू करू शकता. जर तुम्हाला बोलायला आवडत असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. जर तुम्हाला मेकअप आवडत असेल तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनू शकता. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात, तुम्हाला आवडतं, तुम्ही त्यात चांगले आहात, लोकांना त्याची गरज आहे आणि त्यातून पैसे मिळतात, तेव्हा तुमचं इकिगाई तयार होतं. रिअल लाईफ एक्झाम्पल एक सांगते तुम्हाला. समजा एका मुलीला बुक्स वाचायला आणि लोकांसमोर बोलायला खूप आवडतं. ती बुक समरी लोकांना सांगते, लोकांना तिचे व्हिडिओज युजफुल वाटतात, त्यातून तिचा यूट्यूब चॅनल ग्रो होतो, नंतर तिला स्पॉन्सरशिप आणि पैसे मिळायला लागतात. हीच तिची इकिगाई बनू शकते, कारण तिला बोलायला आवडतं, ती त्यात चांगली आहे, लोकांना तिच्या कंटेंटची गरज आहे आणि त्यातून तिला इन्कम मिळते. आपण इकिगाई का हरवतो? अनेक लोकांचं आयुष्य फक्त रुटीन बनून जातं. सकाळी उठा, काम करा, घरी या, फोन वापरा, झोपा. असं करत करत ते स्वतःला विसरून जातात. त्यांना काय आवडतं, त्यांना काय करायचं आहे हेच ते विसरतात. कधी कधी सोसायटीचा प्रेशर असतो. लोक काय म्हणतील या भीतीमुळे आपण आपल्याला आवडणारं काम करत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला म्युझिक आवडतं, पण त्याला जबरदस्तीने इंजिनिअरिंग करायला लावलं जातं. मग तो पैसे तर कमावतो, पण आनंदी राहत नाही. इकिगाई शोधण्यासाठी काय करावं? सगळ्यात पहिलं, स्वतःला प्रश्न विचारा,
मला काय करायला आवडतं? कोणती गोष्ट मी पैसे न मिळाले तरी करू शकतो? लोक माझ्याकडे कोणत्या मदतीसाठी येतात? कोणत्या कामामुळे मला समाधान मिळतं? दुसरी गोष्ट, नवीन गोष्टी ट्राय करा. जर तुम्हाला अजूनही माहीत नसेल की तुम्हाला काय आवडतं, तर नवीन गोष्टी ट्राय करा. कुकिंग, डान्सिंग, रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, पब्लिक स्पीकिंग, बिझनेस, फोटोग्राफी. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कराल तेव्हा हळूहळू तुम्हाला समजेल की तुमचं मन कुठे जास्त लागतं. तिसरी, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. इकिगाई म्हणजे फक्त मोठं करिअर किंवा मोठं सक्सेस नाही. कधी कधी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवणं, बागकाम करणं, चहा पीत बसणं किंवा आवडतं गाणं ऐकणं हे सुद्धा इकिगाई असू शकतं. चौथं, प्रेझेंटमध्ये जगा. अनेक लोक भूतकाळात अडकलेले असतात तेव्हा फ्युचरची चिंता खूप करत असतात. पण आनंदी जीवन जगण्यासाठी प्रेझेंट मुवमेंट एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. एका माणसाला रोज त्याची नोकरी खूप बोरिंग वाटायची. तो रोज कंप्लेंट करायचा. एक दिवस त्याने विचार केला की मला खरंच काय करायला आवडतं. त्याला कळालं की त्याला लोकांना फिटनेसबद्दल सांगायला आवडतं. मग त्याने छोट्या प्रमाणात इंस्टाग्रामवर व्हिडिओज बनवायला सुरू केले. सुरुवातीला फार कमी लोक बघायचे, पण हळूहळू लोकांना त्याचे व्हिडिओ आवडायला लागले. आज तो फिटनेस कोच आहे. तो पैसेही कमावतो आणि आनंदीही आहे, कारण त्याला त्याचं इकिगाई सापडलं. कन्क्लुजन सांगते तुम्हाला. इकिगाई म्हणजे फक्त करिअर नाही. इकिगाई म्हणजे असं काहीतरी ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन मिनिंगफुल आहे. प्रत्येक व्यक्तीचं इकिगाई हे वेगळं असू शकतं. कुणासाठी फॅमिली, कुणासाठी बिझनेस, कुणासाठी आर्ट, कुणासाठी टीचिंग, कुणासाठी हेल्पिंग अदर्स. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती मोठं काम करता. महत्वाचं हे आहे की तुम्ही जे करता त्यात तुम्हाला आनंद मिळतो का? म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं इकिगाई काय आहे? कारण ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण शब्दांची सफरमध्ये आपण अशाच पुस्तकांच्या विचारांच्या आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींची सफर करत राहणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःचं इकिगाई शोधत राहा. धन्यवाद.